बरेच वर्षापासून मी स्वामीच्या सन्निधानात होतो. स्वामीसोबत आयुष्याचे बरेच वर्ष निघून गेले, परंतु मला काही कळले काय? अहो, गाय जशी वासराला सोडून जाते, हरणी जशी पाडसाला सोडून जाते, आई जशी तन्या लेकराला सोडून जाते, तसेच आपले स्वामी आपल्याला सोडून गेले. हो, आपल्याला सोडून गेले. स्वामी, तुम्ही सर्व भक्तीजनांना सोडून स्वामी तुम्ही उत्तर पंथेकडे कसे निघून गेले? हो, कसे निघून गेले? स्वामी, तुम्हाला आमचा राग का आला? हो, राग का आला? सोडून गेली कशी हो विसरली हरणी जशी पाडसा. स्वामी, तेव्हा कुठे गेले तुम्ही? कोणीतरी न सांगा न, कोणीतरी न सांगा. माझ्या चक्रधर मला द्या. हो, माझ्या चक्रधर मला द्या. आई, भिक्षा द्या. माते, भिक्षा द्या. अहो बाबा, भिक्षा द्या. हो, भिक्षा द्या. माझ्या चक्रधर मला द्या. हो, माझ्या चक्रधर मला द्या. अहो, सालपडीच्या डोंगराच्या ससाचे रक्षण कोणी केले होते? हो, कोणी केले? अहो, माझ्या स्वामींनी केले होते. हो, माझ्या स्वामींनी केले. अहो, पारद्याला ऐंचे धडा कोणी शिकविला होता? हो, कोणी शिकविला? अहो सांगा ना मंडळी, अहो सांगा ना. अहो, माझ्या स्वामींनी शिकवेला. हो, माझ्या स्वामींनी शिकवेला. अहो, भक्त श्रेष्ठ भांडारेकरांची अंतिम विधी कोणी केली होती? हो, कोणी केली? माझ्या स्वामींनी केली होती. हो, माझ्या स्वामींनी केली होती. अहो, माझ्या देवानी गाई सुद्धा चारल्या. हो, गाई सुद्धा चारल्या. हो, माझ्या देवानी गाई सुद्धा चारल्या. माय बापो, आता तरी तर माझे चक्रधर देऊन द्या. हो, आता तरी तर माझे चक्रधर देऊन द्या. माझे चक्रधर, 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 माझे चक्रधर. अरे, बरेच दिवसापासून हा नागदेव दिसत नाही. कुठे गेला असेल? चला तर आपण श्रीप्रभू बाबांना विचारूया. बाबा, अहो बाबा, बाबा, फार दिवसापासून हा नागदेव दिसत नाही. कुठे गेला असेल हा? काय? अहो, बाबा म्हणतात जाय मेली भानखिडी आहे म्हणे. म्हणजे नक्कीच नागदेव भानखिडीला असेल. चला तर भानखिडीला जाऊया. अहो, रिद्धपूर पासून भानखिडी तर फार लांब आहे. जायला पाहिजे. अरे दादा नागदेवा, अरे दादा नागदेवा, तर फार घनदाट जंगल दिसतो. तिकडे दोन गुराखी दिसतात ना, विचारूया. गुराखी दादा, अहो गुराखी दादा, इकडे या. अहो दादा, तुम्हाला इथे कोणी महात्मे पडून दिसले काय? काय? अहो, हे दादा म्हणतात बरेच दिवसापासून इथे एक महात्मे पडून आहे. कुठे आहे ते? मला तिकडे घेऊन चला. अरे देवा चक्रधरा, हे काय झालं? दादा उठ, दादा उठ रे. अरे उठ दादा, तू जर धीर सोडला तर या धर्माचं काय होणार? अरे, माझ्या स्वामींचे सूत्र कोण सांगणार रे दादा? कोण सांगणार? दादा नागदेवा, चला आपण रिद्धपूरला श्रीप्रभू बाबांकडे जाऊया. दादा, हे रिद्धपूर आहे. आपण रिद्धपूरला आलो. हे कलियुगीचे ईश्वर अवतार आहे. ठीक आहे. हे बघ श्रीप्रभू बाबा, हा बघ श्रीप्रभू बाबांचा राजपाट. आपण त्यांना दंडवत करू. आमचे स्वामी आम्हाला सोडून उत्तर पंथेकडे निघून गेले. आम्हाला श्रीप्रभू बाबांच्या सांभाळी घातले. आम्ही सर्व भक्तीजन श्रीप्रभू बाबांच्या सन्निधानात
नागदेवा, आपले स्वामी आपल्याला सोडून निघून गेले आणि आता तर श्री प्रभू बाबांनी सुद्धा निजधामाला गमन केले. आता हे रितपूर उदास वाटू लागले रे दादा, उदास वाटू लागले. अनाथाचं माहेर, दुःखितांचं विश्रांतीस्थान, भक्तांचा जिव्हाळा काड्याच्या पडद्याआड झाला रे दादा, काड्याच्या पडद्याआड झाला. दादा, या रिद्धपुरातून प्राणच निघून गेले रे दादा, प्राणच निघून गेले. तर दादा, आपण सर्व भक्तीजन गंगा तीराला जाऊ. अगं रुपे, आपण तीर्थ नमस्काराला गंगा तीरावर जाऊ, परंतु गुरुकुळातील मार्ग मंडळी आता 500 पर्यंत झाले आहे. आता कुठेतरी मार्गाला स्थायिक करायला पाहिजे. गंगा तीराचे स्थान नमस्कार करता करता थकवा आला रे दादा, आणि आता म्हातारपण सुद्धा खायला आले. आता कुठेतरी स्थायिक करायलाच पाहिजे दादा, आता कुठेतरी स्थायिक करायलाच पाहिजे. होय मदंबा, मी जागा शोधली आहे. परभणी जिल्हा निंबा एक गाव आहे. आपल्या मार्ग मंडळीला पुरेशी जागा होईल आणि गुरुकुळातील सर्वांची व्यवस्था होईल असे मला वाटते. नागदेवा, माझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या, परंतु माझ्या जीवनात एकच उणीव राहिली होती. अरे, माझा पाठचा भाऊ ओपुलो ईश्वर धर्मापासून दूर गेला होता. आता तोही ईश्वर धर्मावर आला आणि माझी तीही कंती दूर झाली रे दादा, तीही कंती दूर झाली आणि मी मार्गाच्या जबाबदारी सुद्धा मुक्त झाली. परंतु दादा, आता माझ्याकडून मार्ग मंडळी सोबत फिरणे होत नाही रे, फिरणे होत नाही. माझ्या पायाला फोड आला आहे आणि त्याचे व्रत सुद्धा वाढत चालले आहे, त्याचे व्रत सुद्धा वाढत चालले आहे. मला वाटते दादा, हा फोड मला नेण्यासाठीच आला असेल. माझ्याने चालणे होत नाही दादा, माझी कुठेतरी व्यवस्था करा दादा, माझी कुठेतरी व्यवस्था करा. होय रुपाई, मी राहण्याची व्यवस्था केली पैठण जवळ एक. होय रुपाई, मी पैठण जवळ राहण्याची व्यवस्था केली. 9 गावाला राहण्याची व्यवस्था केली. आपण तिथेच थांबा, मी आपल्या सेवासाठी कोठोडबाला पाठवतो. थांबा, तुम्ही इथेच थांबा. ताई, आपलं लक्ष ठेव, मी येतोय. बरं ताई, दंडवत का, लक्ष ठेव आपलं. मार्गाची काळजी घ्या, नामस्मरण करत जा दादा. हो ताई, हो, दंडवत दंडवत. मार्ग मंडळी दुसऱ्या गावाला निघून गेली आणि माझ्या पायाचा फोड सुद्धा वाढत आहे. हो, फोड सुद्धा वाढत आहे. देवा, श्री चक्रधरा, हा फोड मला नेण्यासाठीच तर नाही आला. माझ्याने उठणे बसणे पण होत नाही. देवा, श्री चक्रधरा, नागदेवाला कोणी निरोप पाठवा. हो, माझ्या भावाला कोणी निरोप पाठवा. अहो, माझ्या बरेच दिवस झाले माझ्या बहिणीशी माझी भेट नाही झाली. तिची प्रकृती कशी असेल, चला तर मी बघून येतोय. रुपे, अगं रुपे, ए मदंबा, कुठे आहेस तू? अरे हे काय अवस्था झाली ग ताई तुझी, ही काय अवस्था झाली? हा फोड माझ्या ताईला नेण्यासाठी तर न आला असेल, माझ्या ताईला नेण्यासाठी तर आला नसेल. ए मदंबा, ए मदाईसा, तुला देव आठवतो काय ग, तुला देव आठवतो काय? हो हो ना देवा, तो वज्री घडवत होता ना, तो देव आठवतोय मला. तो वज्रीला नाही तर माझ्या दिगमूढ झाले मतिमूढ असलेल्या स्त्रियांच्या जीवनाला आकार देत होता. तो देव आठवतोय नागदेवा मला. नागदेवा, माझी वेळ आली रे. परमेश्वरा, मी अनुतापाच्या अश्रूने आपले श्री चरण धुते आणि या पवित्र नगरीत, या 9 गावात मी माझे देह सोडत आहे. या 9 थोयेच्या पलीकडे, या देवतेच्या पलीकडे तुझ्यात सामावून घे देवा, तुझ्यात सामावून घे आणि आपल्या स्वरूपात विलीन करून घे देवा, आपल्या स्वरूपात विलीन करून घे देवा. माझा अखेरचा दंडवत स्वीकार कर रे.
देवा देवा हे काय झालं? अगं मदंबा गेली वो, अगं मदंबा गेली, अगं मदायसा गेली वो, मदायसा गेली. अगं रुपे काय ग तू रुपे, अगं काय ग तू, अगं रुपे तू देहत्यागीच्या वेळी वर्णीची लीळा आठवत गेली ग, वचनीची लीळा आठवत गेली. अगं रुपे काय ग तू रुपे. अहो माझ्या बहिणीने फार दुःख सहन केले हो, फार दुःख सहन केले. माझ्या बहिणीने फार दुःख सहन केले हो, माझ्या बहिणीने फार दुःख सहन केले. अहो या पंथाला, अहो या पंथाला माझ्या, अहो या पंथाला, अहो या पंथाला तिच्यामुळे लीळा चरित्र मिळाला हो, नवीन जीवन दान मिळाल्या. अहो अर्जुन नसता तर श्रीमद भगवद्गीता नसती, आणि मदायचे प्रश्न नसते तर ब्रह्मविद्या शास्त्र नसते हो, ब्रह्मविद्या शास्त्र नसते. अहो भानगिडीच्या जंगलात तिच्या पाठीवर तिचा भाऊ नव्हता, तिचा भाऊ नव्हता तर श्री चक्रधर पंथ होता हो, श्री चक्रधर पंथ होता. अहो मी सुद्धा तिला घाबरायचं हो, मी सुद्धा तिला घाबरायचं, कारण ती शिस्त प्रिय होती हो, शिस्त प्रिय होती, शिस्त प्रिय होती. आज मदंबा नसती तर मदंबीचे ठवडे हा काव्य प्रकार तयारच नसता झाला हो, तयारच नसता झाला. आणि मानुभाव पंथाच्या आद्य कवी बनल्याच नसत्या हो, आद्य कवित्री बनल्याच नसत्या. ओ मानभाव आणि मराठी आणि मानभाव पंथाच्या मराठीची आणि मराठी साहित्याची आणि कवयित्रीची ती प्रतिभा आणि काव्य प्रतिभा अस्त झाली हो, अस्त झाली, अस्त झाली हो, अस्त झाली. आणि ह्या महान विदुषीला, ही महान विदुषी नसती तर ह्या नागदेव नसता हो, हा नागदेव नसता. मदंबे नागदेवाची प्राण ज्योत चेतना परमार्गाच्या हृदी तुला शतकोटी वंदना, शतकोटी वंदना, शतकोटी वंदना. जय श्री चक्रधरा, जय श्री चक्रधरा. धन्यवाद. अतिशय छान पद्धतीने ही नाटिका या ठिकाणी सादर झालेली आहे. छोट्या बालकलाकारांनी हे नाटक या ठिकाणी सादर केलेलं आहे आणि